श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। तर मार्गशीर्ष महिन्याची पूजाविधी कशी करायची आहे, मांडणी कशा पद्धतीने करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती प्रत्यक्षात व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर येत्या 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे। येत्या पहिल्याच गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरच्या दिवशी पहिलाच गुरुवार आलेला आहे आणि शेवटच्या गुरुवारी हा 26 डिसेंबर या दिवशी येणार आहे। येत्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच या दिवशी आपल्याला चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी पूजा कशा पद्धतीने करायची आहे, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला पूजा मांडणी करण्या अगोदर आपल्याला शुद्ध गंगाजल घ्यायचा आहे, गोमूत्र घ्यायचा आहे आणि ज्या जागेवर आपण पूजा मांडणी करणार आहोत माता लक्ष्मीची ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। सर्वात प्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल, गोमूत्र आणि खळे मीठ जे आहे ते टाकायचं आहे। तुळशीचं पाट 1 टाकायचं आहे आणि आंघोळ आपल्याला या पाण्याने करून घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होईल आणि आपण जी पूजा करणार आहोत माता लक्ष्मीची त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल। आपलं मन पवित्र होईल आणि आपल्या शरीराची शुद्धीकरण देखील होईल। आंघोळ झाल्यानंतर या दिवशी चुकूनही आपल्याला माता तुळशीला जल अर्पण करायचं नाही, तर कच्चे दूध अर्पण करायचे आहे। कच्च्या दुधामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे कच्चे दूध आपल्याला माता तुळशीला अर्पण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला उंबरवट्याचं लेपन करून घ्यायचं आहे। हळद टाकून, गंगाजल टाकून, गोमूत्र टाकून हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। स्वच्छ परिसर करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर घरातील चुकूनही या दिवशी फरशी पुसू नये, केस आपल्याला धुवायचे नाही, ज्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या कुंडलीतील ग्रह किंवा आपण जे गुरु मानलेला आहे तो कमकुवत होत असतो। आपल्या गुरुच्या जीवनामध्ये अडचणी अडथळे येतात, त्यामुळे गुरुवारच्या दिवशी चुकूनही केस धुवू नये आणि या दिवशी आपल्याला फरशी पुसायची नाही, आदल्या दिवशी फरशी ही पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला उंबरवट्याखाली रांगोळी काढायची आहे। दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मी देवीचे पावलं हे चिटकून घ्यायचे आहे आणि त्याची हळदी कुंकू लावून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। स्वस्तिकची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्या उंबरवट्यावर जो दरवाजा आहे या दरवाजावर आपल्याला हळदी कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला देवघराजवळ जायचं आहे। देवघरावर एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याची पूजा करून घ्यायची आहे। किचन ओट्यावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून ओवाळून घ्यायचं आहे, अगरबत्ती धूप लावून घ्यायचं आहे। शेवटी आपल्याला तिजोरीजवळ जायचं आहे। तिजोरीजवळ आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। या नियमांचं पालन अगोदर आपल्याला करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। तर पहा, पूजा तुम्ही सकाळी मांडू शकता किंवा संध्याकाळी मांडली तरीही चालेल। तर प्रदोष काळामध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी लवकर 8च्या अगोदर आपल्याला पूजा ही मांडणी करून घ्यायची आहे। तर पहा, पूजा करण्या अगोदर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। चौरंग किंवा पाट आपल्याला इथे घ्यायचा आहे। एक लाल रंगाचं किंवा गुलाबी रंगाचं आपल्याला इथे पीस किंवा वस्त्र घ्यायचं आहे। चौरंगावर आपल्याला हे वस्त्र टाकायचं आहे। चौरंग टाकण्या अगोदर आपल्याला जी जागा स्वच्छ केलेली आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे। चौरंगावर आथरल्यानंतर कोणती पूजा करण्या अगोदर आपण दिवा लावत असतो, अग्नीच्या साक्षीने आपण पूजाही करत असतो, त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुम्ही 2 समयी लावू शकता किंवा एक दिवा तुम्ही लावला तरीही चालेल। तर तुम्ही इथे तुपाचा दिवा लावत असाल तर तो उजव्या साईडला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा तुम्ही लावत असाल तर तो डाव्या साईडला लावायचा आहे। तर पहा, एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटवर आपल्याला हळदी कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला
तांदूळ, अखंड तांदूळ टाकायचे आहेत। अखंड तांदूळ टाकल्यानंतर अष्टदल कमल काढायचा आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे। दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग, 2 वेलची टाकायच्या आहेत। हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा ही करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अष्टदल कमल काढून त्यावर सुद्धा एक कलश मांडायचा आहे। कलशाची आपल्याला पूजा करायची आहे। असं म्हटलं गेलेलं आहे की अष्टदल कमल काढून आपल्यावर दिवा हा ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होत असते, म्हणून तांदूळाच्या साहाय्याने अष्टदल काढून तुम्ही कलश किंवा दिवा ठेवू शकता। त्यानंतर माता लक्ष्मीचा किंवा गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला 2 पानावर ठेवायची आहे। जर तुमच्याकडे पान नसेल तर अक्षता टाकून माता लक्ष्मीची आणि गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता। जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालेल, कारण सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा मांडणी केली जाते, त्यानंतर सर्व पूजा ही पूर्ण होत असते। अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना ही करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाचा स्वरूप जे आहे हे सुपारीला म्हटलं गेलेलं आहे, म्हणून तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालेल। सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक पंचामृत टाकून अभिषेक करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे। जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही फोटो या पानावर 2 पानावर किंवा अक्षता टाकून तुम्ही फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला इथे एक कलश भरून घ्यायचा आहे। कलशाला आपल्याला हळदी कुंकाच्या साहाय्याने 5 बोटे लावायचे आहेत। त्याची विधिवत हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। त्यानंतर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे। स्वस्तिकची पूजा करायची आहे। त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला 1 सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहे। अक्षता हळदी कुंकू यामध्ये टाकायचे आहेत। 1 फूल टाकायचं आहे पिवळ्या रंगाचं आणि त्यानंतर 5 आंब्याची पाने किंवा विड्याची पाने तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला 5 फळांची किंवा फुलांची पाने जे आहे ते या कलशामध्ये टाकायचे आहे, ज्याला आपण पत्री म्हणत असतो। या पत्री आणून तुम्ही आवर्जून कलशामध्ये आंब्याच्या पानासकट तुम्ही या कलशावर स्थापना करू शकता आणि नंतर पूजेमध्ये मांडणी करत असताना या पानाचा अवश्य वापर करायचा आहे, कारण या पानामध्ये माता लक्ष्मी वास करत असते। म्हणून हे जे पानं आहे फळांची किंवा फुलांची ही पाने आवर्जून कलशामध्ये मांडावी। माता लक्ष्मीच्या समोर ठेवली तरीही चालेल किंवा मागे ठेवली तरीही चालेल आणि किंवा आपल्याला नारळावर ठेवली तरीही चालेल। सर्वात प्रथम आपल्याला कलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला 16 शृंगार करून घ्यायचा आहे। 16 शृंगार करत असताना आपल्याला जो साज आहे, जसे की मंगळसूत्र असेल किंवा मणिमंगळसूत्र असेल, बांगड्या असेल, ओटीचं सामान असेल, हे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये मांडायचं आहे। थोडंसं नारळ ओला करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या कलशावर मांडायचं आहे। माता लक्ष्मीचे स्वरूप म्हटलं जाते। नारळाला लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा केली जाते। अशा पद्धतीने तुम्ही सजवू शकता। मुकुट असेल तर मुकुटाला तुम्ही नथ लावून किंवा कानातले लावू शकता। अशा पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीच्या नारळाला म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे याला सजवू शकता। अशा पद्धतीचे मुकुटा आणून तुम्ही सजवू शकता। तर पहा, मुकुटे खूप प्रकारचे बाजारामध्ये विकायला आलेले आहेत। तुम्ही अशा पद्धतीचा मुकुटा आणून सजवू शकता, स्थापना करू शकता। त्यानंतर ब्लाऊज असेल, पीस असेल तर तुम्ही मिऱ्या तयार करून शिवून अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता। जर नसेल तुमच्याकडे तरीही चालेल, तुम्ही पीस लावला ठेवला तरीही चालेल एका प्लेटमध्ये। त्यावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि त्यानंतर ओटीचं सामान असेल ते ठेवायचं आहे। एका पानावर ठेवू शकता किंवा 1 पीस घेऊन त्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला खडीसाखर किंवा आपल्याला गूळ ठेवायचा आहे, त्यामध्ये आपण ओटीचं सामान हे ठेवू शकता। आणि सर्वात प्रथम आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची हळदी कुंकू लावून पूजा ही करायची आहे। जर तुमच्याकडे जास्वंदाचं फूल असेल किंवा दुर्वा असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता। माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं आहे, पूजा करून घ्यायची आहे। मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा आहे। हळदी कुंकू लावून आपल्याला माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे। जर तुमच्याकडे गुलाबाचं फूल असेल तर आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करावे। पहा, मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीला गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायला खूप महत्त्व दिले जाते, म्हणून शक्य असल्यास तुम्ही लाल रंगाची फुले अर्पण करू शकता। त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना किंवा पूजा करून घ्यायची आहे।
5 प्रकारचे फळं ठेवायचे आहे. केळी ठेवू शकता, सफरचंद ठेवू शकता किंवा पेरू ठेवले तरीही चालेल. आपल्याला पूजा ही साध्या सोप्या पद्धतीने जशी पुस्तिकामध्ये सांगितलेली आहे माता लक्ष्मीच्या गुरुवारच्या, त्या पुस्तकामधील मांडणी ही तुम्हाला सांगितलेली आहे. तर पहा, तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल किंवा श्रीयंत्र असेल, कमळगट्ट्याची माळ असेल किंवा कवडी असेल तर या पूजेमध्ये आवर्जून ठेवाव्यात, मांडाव्यात. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. धन, संपत्ती आणि सुख समृद्धी घरामध्ये नांदत असते. म्हणून पूजेमध्ये ह्या कवड्या किंवा ह्या वस्तू मांडाव्यात. त्यानंतर पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचे आहेत. अगरबत्ती, धूप लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य हा ठेवायचा आहे. वरण, भात, भाजी, पोळी, शिरा किंवा तुम्ही गुळपोळी हा नैवेद्य ठेवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून कापूर प्रज्वलित करायचा आहे. आसन घ्यायचं आहे. आसन घेतल्यानंतर आपल्याला श्री सुक्तम या पठणाचं 3 वेळा पठण करायचं आहे, स्तोत्राचं. त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा पठण करू शकता. या दोन्हीमधील एक तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवण केले तरीही चालेल. यूट्यूबवर लावून तुम्ही पूजा केली तरीही चालेल. जसे जमेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असते. नैवेद्य दाखवून हा उपास आपल्याला सोडायचा आहे संध्याकाळच्या वेळी. त्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य तुम्ही ठेवत आहात तर आपल्याला माता लक्ष्मीचा जो नैवेद्य आहे त्यावर आपल्याला 3 वेळा पाणी उतरून घ्यायचं आहे, ओवाळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला नैवेद्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे. आणि कवडी, माता लक्ष्मीचं श्रीयंत्र याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीचा सिक्का असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल, गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती असेल, त्याची पूजा तुम्ही करू शकता. किंवा तुमच्याकडे दक्षिणावर्ती शंख असेल तर पूजेमध्ये मांडून पूजा करावी. त्यानंतर पूजेमध्ये घंटी आवर्जून ठेवायची आहे. आपल्या डाव्या हाताला घंटी आवर्जून ठेवायची आहे. शंख ठेवत असताना तो आपल्या उजव्या साईडला ठेवायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची पुस्तिका ज्यामध्ये श्रीयंत्र आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. शेवटी कथा वाचन करायचे आहे. जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल, या पुस्तकाला आपल्याला माता लक्ष्मीचं स्वरूप समजून पूजाही करायची आहे. सकाळी पूजा तुम्ही करू शकता, नैवेद्य ठेवू शकता. संध्याकाळी नैवेद्य ठेवून आरती तुम्ही करू शकता. दोन्ही वेळेस तुम्ही कथा वाचन करू शकता. संध्याकाळच्या वेळी आपल्याला गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. कथा वाचन करायचे आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तम या पठणाचं 3 वेळा पठण करायचं आहे. आणि आपल्याला श्री महालक्ष्मी देवे या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करून दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची आहे. म्हणजेच आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून लवकरात लवकर पूजा ही उचलायची आहे. आणि ज्यातील ज्या वस्तू आहेत ह्या आपल्याला दुसऱ्या पूजेमध्ये म्हणजेच पुढच्या गुरुवारच्या पूजेमध्ये आपल्याला सर्व वस्तू परत ठेवायच्या आहेत. तुम्ही अशाही ठेवू शकता. ओटीचं सामान असेल, तांदूळ असेल, जर तांदूळ ओले झालेले असेल तर तुम्ही चिमण्याला टाकू शकता किंवा तुम्ही हे तांदूळ जे आहे हे आपल्या तांदूळामध्ये टाकू शकता. भात तयार करून खाऊ शकता. आणि नैवेद्य तुम्ही गाईला घालू शकता किंवा स्वतः खाल्ला तरीही चालेल. आणि जे कलशातलं पाणी आहे तर ते पाणी तुम्ही तुळशीला टाकू शकता किंवा झाडाला टाकले तरीही चालेल. अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने पूजा आवर्जून करावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.